नमस्कार. चाटे स्कूल, CBSE बोर्ड, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश स्टेट बोर्ड या दोन्हीही बोर्डांमधील श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान संचलित चाटे स्कूलमधल्या अगदी नर्सरीपासून 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी पालकांचं मनपूर्वक मी स्वागत करतो या मार्गदर्शन सेशनमध्ये. मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे, संचालक चाटे शिक्षण समूह कोल्हापूर. मी यासाठी तुमच्यासोबत बोलतोय, सन 2024-25 हे जे आपलं अकॅडमिक इयर आहे, या अकॅडमिक इयरमध्ये तुम्ही तुमच्या त्या इयत्तेतील मुलांची कशी काळजी घ्यायची, एक, अभ्यासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कसं लक्ष द्यायचं, 2, आणि साधारणतः आत्तापासून शाळा सुरू होईपर्यंतच्या या स्पॅनमध्ये त्याचं दप्तर असेल, त्याच्या वह्या असतील, त्याचे पुस्तक असतील, त्याची स्टेशनरी, त्याचा युनिफॉर्म, या सगळ्या गोष्टींची प्रिकॉशन आणि वेल इन ॲडव्हान्स तयारी कशी करायची यासाठी मी तुमच्यासोबत संवाद साधतो. सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, ज्यांनी यावर्षी प्रवेश घेतला किंवा जे अगोदरपासून शिकत आहेत, आणि विशेष अभिनंदन आमच्या टीचिंग नॉन टीचिंग स्टाफचं, ज्यांनी तुमचं आणि आमचं सगळं कोऑर्डिनेशन ठेवलेलं आहे. श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान हे प्राध्यापक मचिंद्र चाटे सर आणि प्राध्यापक गोपीचंद चाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 37 वर्ष काम करत आहे. आणि त्याअंतर्गत चाटे स्कूल जशी कोल्हापुरात आहे तशी औरंगाबादला काम करते शाळा, पुण्याला काम करते, किंवा महाराष्ट्रातील ज्या काही इतर शाखा आहेत त्या सगळ्या ठिकाणी आम्ही एक मास्टर प्लॅन करत असतो, ज्याच्यामधनं 10वी-12वी नंतरच्या विद्यार्थ्यांच्या करिअरमधल्या सगळ्या संधी व्यवस्थितपणे तयार व्हाव्यात. त्या अकॅडमिक पॉईंट ऑफ व्ह्यू असतील किंवा नॉन अकॅडमिक पॉईंट ऑफ व्ह्यू असतील. आज तुम्हाला सगळ्या विद्यार्थी पालकांना माहिती आहे की नॅशनल आणि इंटरनॅशनल या 2 स्तरावर शिक्षण आता जात आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. 1 नेशन 1 एक्झाम हा फॉर्म्युला नवीन शैक्षणिक धोरणात येऊ घातलेला आहे. आणि साधारणतः राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय, नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलच्या ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या अपॉर्च्युनिटीज, या अपॉर्च्युनिटीजचा बेस, फाउंडेशन हे शालेय जीवनामध्ये तयार होतं. मग ते अगदी नर्सरीपासून ते 10वी पर्यंत. नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, 1st to 4th, 5th to 7th आणि 8th to 10th हा जो शिक्षणामधला अगोदरचा प्रभाव होता तो आता बदललेला आहे. आता 5+3+3+4 हा नवीन करिक्युलम पॅटर्न आलेला आहे. म्हणजे नर्सरी टू 2nd, 3rd to 5th, 6th, 7th, 8th अँड 9th to 12th या सगळ्या गोष्टी तयार करताना जे काही काउन्सिल होती, मेंबर्स होते, त्यांनी लाखो विद्यार्थी पालकांची मतं जाणून घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी शैक्षणिक धोरण आखलेलं आहे. चाटे स्कूल ही नेहमी काळाच्या 5 पावलं पुढं चालते. काळाची पावलं ओळखून, अभ्यासक्रमातल्या गरजा ओळखून आपल्या शाळेमध्ये तयार होणारा विद्यार्थी, तो स्टेट बोर्डचा असू दे किंवा CBSEचा असू दे, तो अभ्यासात उत्तम तयार झाला पाहिजे, तो संस्कारक्षम तयार झाला पाहिजे, तो स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे आणि त्यानं आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये, आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी अतिशय चांगल्या भावनेनं काम केलं पाहिजे. कारण शाळा ही समाज व्यवस्थेतल्या सगळ्या घटकांना चांगले नागरिक देणारं ठिकाण असतं. आणि म्हणून विद्यार्थी आणि पालक आपली आपली जी भूमिका आहे, म्हणजे विद्यार्थ्यांनी शाळेमधला अभ्यास ज्या त्या वेळेला करणं, मग त्याच्यामध्ये चाटेतल्या पॅटर्नमधल्या आठवड्याच्या कामाचं नियोजन असेल, होमवर्क असेल, क्लासवर्क असेल, युनिट टेस्ट असतील, प्रिलिम्स असतील, आणि त्याच्यासोबत विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या एक्स्ट्रा कोकरिक्युलम ॲक्टिव्हिटी असतील, खेळाच्या असतील, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या असतील, ॲबॅकस, वेदिक मॅथ्स सारख्या ॲक्टिव्हिटी असतील, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील, या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सर्टिफाय करणं,
त्यांना त्या गोष्टीपर्यंत घेऊन जाणं. जसं अकॅडमिकमध्ये चाटेचं नाव आहे तसं नॉन अकॅडमिकमध्ये सुद्धा एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि जे विद्यार्थी स्पेसिफाय होतं, एखादा विद्यार्थी उत्तम टेनिस खेळतो तर त्याला चांगली टेनिस अकॅडमी जोडून देणं, एखादा विद्यार्थी उत्तम फुटबॉल खेळतो तर त्याला चांगला फुटबॉल क्लब जोडून देणं, यासाठी सुद्धा आम्ही सतत पालकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. विद्यार्थ्याची आणि पालकांची भूमिका ही त्या गटात बदलत असते. नर्सरी, ज्युनियर, सिनियर, केजी यातल्या गरजा वेगळ्या असतात. त्यावेळेला मुलांनी शाळेत यावं, नीट टिफिन खावा, कपडे व्यवस्थित घालावेत, वेळेत झोपावं, वेळेत त्याला सवय लागावी उठण्याची वगैरे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्या शाळेत अतिशय नीट करून घेण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं. कारण तिथे अभ्यासक्रम हा विषय जास्त नसतो, तिथे ॲक्टिव्हिटी हा जास्त विषय असतो. नंतर मग फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ इकडे अभ्यासक्रम सुरू होतो. मग पुस्तकं सुरू होतात, लिखाण सुरू होतं. 5वी पासून पुढे मग 7वीच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या स्कॉलरशिप परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, त्याचं वर्किंग करून घेणं, असे त्या एज ग्रुपनुसार त्या इयत्तेसाठी टप्पे तयार केलेले. त्याच्यामुळे तुमचा मुलगा, तुमचा मुलगी ज्या इयत्तेत आहे त्या इयत्तेचं काय टार्गेट आहे, त्याचा एज ग्रुप कुठला आहे, त्यावेळेला पालकत्व म्हणून, माझी पॅरेंट म्हणून काय भूमिका आहे हे आपण लक्षात घेतलं तर तुमच्या मुलाचं भवितव्य व्यवस्थित घडतं. आणि म्हणून आपला पाल्य नर्सरी टू सिनियर केजीच्या एजमध्ये असेल, तो स्टेट बोर्ड किंवा स्टेट बोर्ड CBSE बोर्डमध्ये असेल, नो प्रॉब्लेम. कारण शिक्षणाचं धोरण ठरवताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो, सेंटर पॉइंट असतो. विद्यार्थ्याला बाजूला ठेवून कुठलीही गोष्ट तयार केलेली नसते. त्याच्याशी रिलेटेड स्कूल असते, टीचर्स असतात, नॉन टीचिंग स्टाफ असतो, आणि त्याच्याशी रिलेटेड पॅरेंटिंग एक्सपेक्टेड असतं. आता पॅरेंटिंगमधल्या काही गोष्टी ज्या असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात, जरी साध्या वाटत असल्या तरी. आपल्या पाल्याला युनिफॉर्म चांगला असणं, क्लीन असणं, स्वच्छ असणं, त्याची हाताची पायाची नखं वाढली नाहीत ही गोष्ट बघणं, त्याला वॉटर बॉटल व्यवस्थित देणं. कारण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पाण्याच्या साध्या दुर्लक्ष केल्यामुळे अनेक आजार मुलांमध्ये पसरत असतात. नखं वाढल्यामुळे त्यातनं अनेक आजार पसरत असतात. या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही वारंवार त्या वेळेला पालकांना सांगतो तेव्हा त्या गोष्टींची प्रिकॉशन पालक म्हणून घेणं फार गरजेचं असतं. लहान मुलांना ह्या गोष्टी कळत नसतात, त्यांना त्याचं महत्त्व वाटत नसतं. तुम्हाला ऐकताना ही गोष्ट खूप सोपी वाटेल, पण अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं, मुलांच्या बोलण्याकडे लक्ष देणं, मुलांच्या डोळ्यांकडे लक्ष देणं, मुलांच्या कानांकडे लक्ष देणं. कारण साधारणतः गळ्यापासून वरचे सगळे अवयव हे जरी 2-2 असले तरी ते इतके महत्त्वाचे आहेत मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये. आम्ही बघतो की 5वीत मुलाला चष्मा लागतो, 6वीत मुलाला चष्मा लागतो. चष्मा जातो, पण कधी जर आपण डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घेऊन त्याच्यावरचा चष्मा वापरला आणि त्या पद्धतीने निरीक्षण केलं तर. म्हणून पालकांनी आपल्या पाल्याकडे फक्त स्कूलची फीज भरली, त्याला वह्या घेऊन दिल्या, दप्तर घेऊन दिलं, युनिफॉर्म घेऊन दिला, इथपर्यंत पालकत्व नसतं. पालकत्वाची भूमिका म्हणजे केवळ संगोपन असे नसते, प्रेरणा, प्रिकॉशन अँड एक्झिक्युशन विच इज ऑब्झर्व्ड बाय दी पॅरेंट्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मुलांचं घडणं हे स्कूल, मुलं आणि पालक या तिघांच्या समन्वयातून घडत असतं. आणि म्हणून तो समन्वय शाळेच्या त्या युनिटच्या युनिट इन्चार्जनी सांगितल्यानंतर तो पाळायचा. जरी तुम्हाला कुठे कधी काही आपल्या पाल्याच्या प्रगतीबद्दल समाधान नसेल तर भेटायचं, बोलायचं, चर्चा करायची, सांगायचं. कारण आम्ही कधीही असा नाही दावा करत शाळा म्हणून की आम्ही 100% बरोबर असतो. आमच्याकडून काही चुका होत असतात, ज्या अनावधानानं होत असतात, किंवा एखादा शिक्षक, एखादा HOD किंवा कोण संबंधित असेल त्याच्याकडनं एखादी चूक राहत असते. ती तुम्ही पालक म्हणून ज्या काही तुम्हाला वेळा दिलेल्या असतात त्या वेळेमध्ये निदर्शनास आणून द्या आणि ते करेक्ट करून घ्या. पालकांना मी विशेषत्वाने सांगू इच्छितो की तुम्ही जेवढा रेट ऑफ इंटरेस्ट पॉझिटिव्हली घेता तेवढंच शाळेला सुद्धा आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी सजग राहावं लागतं. आणि म्हणून तुमचा पाल्य ज्या इयत्तेमध्ये आहे त्याच्याशी संबंधित, तो जुना असू दे शाळेतला ओल्ड स्टुडंट किंवा नवीन असू दे, त्याला युनिफॉर्म घ्यायचा आहे, त्याला
योग्य पद्धतीनं काही खेळ त्याचा इंटरेस्ट आहे तो नोंद करायचा आहे आणि त्याला आपल्याला त्याचं शैक्षणिक भवितव्य घडवायचं आहे. तुमचं आणि आमचं म्हणणं एकच आहे, विद्यार्थ्याची प्रगती अकॅडमिक पॉइंट ऑफ व्ह्यू झाली पाहिजे, सोबतच त्याला त्याच्या व्यक्तिमत्व विकासाचे पैलू आपण निरीक्षण करून ते विकसित केले पाहिजे. शिक्षणामधून अभिप्रेत काय असतं? एक उत्तम व्यक्ती अभिप्रेत असतो, माणूस अभिप्रेत असतो की जो स्वतःसोबत तर स्वतःची प्रगती करताना राहीलच, पण तो राष्ट्रहिताच्या, राज्यहिताच्या, कुटुंब व्यवस्थेच्या हिताच्या सगळ्या संस्कारामध्ये कुठे कमी पडणार नाही. आणि म्हणून आजही आपण बघतो कित्येक पालक असं म्हणत असतात, बाकी सगळं चांगलं आहे पण अभ्यास करत नाही, बाकी सगळं चांगलं आहे पण ऐकत नाही. या ज्या गोष्टी ह्या उपजात असतात का? नाही. या त्या एकामेकाच्या संगतीमधून येतात, आपल्या दुर्लक्ष करण्यामुळे येतात. आणि म्हणून जसं शाळेची जबाबदारी आहे तसं तुम्ही सुद्धा पालक म्हणून आपल्या पाल्याच्या या घडण्यामधला एक अत्यंत महत्वाचा सहप्रवास, विशेषतः तो नर्सरीपासून सुरू झाला तर 7वी पर्यंत तसा सोसो असतो, पण 8वी ते 10वीचा टप्पा मात्र खूप इम्पॉर्टंट असतो, कारण घडणं आणि बिघडणं हे या टप्प्यामध्ये टीनएजमध्ये होत असतं. आज तुम्हाला माहिती, मोबाईल आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये मुलांचं डिस्ट्रॅक्शन, मुलांना डिस्टर्ब करणं, अनेक गोष्टीच्या अर्थानं मी बोलतोय. आपल्याला टेक्नॉलॉजीला विरोध करायचा नाही, पण ज्याचा वापर, ज्याचा अतिरेक होतो त्या गोष्टी नेहमी ॲक्सिडेंटल असतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षणाची पद्धत जी काय आहे त्याच्यामध्ये लिखाण आहे, टेबल्स आहेत, पाठांतर आहे, वाचन आहे, मनन आहे, चिंतन आहे आणि सक्सेस फॉर्म्युला काय आहे? इफ अँड ओनली इफ देर इज अ कन्सिस्टन्सी, रेग्युलॅरिटी, पंक्च्युअलिटी अँड हार्ड वर्क दॅट लीड्स टू अ ब्राईट फ्युचर. गुणवत्ता दुकानात मिळते का? नाही. गुणवत्ता घडवावी लागते, ती त्या पद्धतीनं मळवावी लागते. नीट लक्षात घ्या. आणि ती गुणवत्ता घडवण्यासाठी आपण काम करत आहोत. एखाद्या मुलाला 60% मार्क असतील, नो डाऊट, पालकांनी पॅनिक होण्याचं कारण नाही. 60-70% गुण अभ्यासातले असतील, नियमितपणातले असतील, हार्डवर्क मधले असतील, कन्सिस्टन्सी मधले असतील आणि ते आकलन झालेले असतील, तर तो विद्यार्थी त्याच्या शैक्षणिक जीवनामध्ये, प्रगतीमध्ये अयशस्वी होणार नाही. नीट लक्षात घ्या. अनेक उदाहरण असतात. 60-70% मार्क होती 10वीला, 11-12वीला खूप अभ्यास केला, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला खूप अभ्यास केला आणि आज तो विद्यार्थी IAS आहे, IPS आहे किंवा मोठा व्यावसायिक आहे किंवा त्याचं मोठं करिअर झालेलं आहे, मग ते देशात असेल परदेशात असेल. आणि म्हणून सर्व पालकांना माझं नम्र निवेदन आहे की तुम्ही मुलांच्या युनिफॉर्म घेण्यामध्ये, पुस्तकं घेण्यामध्ये, त्याच्यावरच्या वह्या घेण्यामध्ये, त्याचा अभ्यास करून घेताना आईवडिलांपैकी एकानं त्याचं मॉनिटरिंग करण्यामध्ये कमी पडू नका. आपल्या बाजूनं जर आपण व्यवस्थित मॉनिटरिंग केलं तर ह्या चांगल्या सवयी, शिस्तीच्या सवयी, व्यक्तिमत्व विकासाच्या सवयी ह्या आपल्या पाल्याला लागतात. कारण घर आणि पालक हे त्याची पहिली शाळा असते, जिथे संस्काराची सुरुवात होते, जिथं घडण्याची सुरुवात होते. शाळा, समाजव्यवस्था ही नंतरच्या गोष्टी. नीट लक्षात घ्या. आणि म्हणून सर्व पालकांनी, सर्व विद्यार्थ्यांनी, आता लहान विद्यार्थी त्यांना हे माझं बोलणं कदाचित लगेच नाही कळणार, पण ते पालक त्यांना हळूहळू त्या वेळेला सांगतील. आणि म्हणून 8वी ते 10वीतला टप्पा असेल, 7वी 5वीतला टप्पा असेल, त्याच्या खालचा टप्पा असेल, त्या प्रत्येक टप्प्यामध्ये चाटे स्कूल हे नेहमी तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी, ती अभ्यासाच्या दृष्टीने असेल, ती एक्स्ट्रा कोकरिक्युलम दृष्टीने असेल, कटिबद्ध राहणार आहे. मी, आमचे सगळे HOD, आमचा सगळा नॉन टीचिंगचा स्टाफ आणि तुम्ही पालक हे सगळेजण आपण त्या पाल्याच्या प्रगतीसाठीच काम करणार आहोत. जसं गेल्या वर्षी चाटे शिक्षण समूहाची सेजल रमेश राठी ही विद्यार्थिनी महाराष्ट्रामध्ये CETला पहिली आली. ज्या विद्यार्थिनीचा सन्मानाने चाटे सर सत्कार करतायत, तिला स्कॉलरशिप प्रदान करतायत, हे तुम्हाला दिसतंय. असं प्रत्येकाचं चाटेतल्या प्रॉस्पेक्टचं, चाटेतल्या कोणत्याही स्टडी मटेरियलचं कव्हर पेज आपल्या पाल्याचं व्हावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. आणि म्हणून तुम्ही सगळेजण लक्षात घ्या की आपला पाल्य चाटेच्या कव्हर पेजला आला पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून सेजल राठीनं काय केलं? कंटिन्युअस अभ्यास केला. 8वीत ठरवलं तिनं की मला
नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणजे मेडिकलला जाण्यासाठी जी नीटची परीक्षा आहे त्याच्यात मला 700च्या प्लस मार्क घ्यायचे आणि तिनं 2 वर्ष नाही तर 5 वर्ष अभ्यास केला. तिला 12वीचा निकाल नीटचा निकाल लागल्यानंतर तिनं जे ठरवलेली होती तेवढी 720 पैकी 700 मार्क पडली. सीईटीत 100 पैकी 100% मार्क पडले आणि ती राज्यात पहिली आली. आता ती एम्स मध्ये म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मध्ये ती MBBS करते आहे. मित्रो, जिद्द ही शिक्षणातून तयार होत असते. ती ठरवावी लागते, तिला प्लॅनिंग करावं लागतं आणि पेशन्स ठेवायचे असतात. त्या स्टेजमध्ये आपल्या पाल्याच्या प्रगतीमध्ये चढउतार होत असतात. ते आपण समजून घ्यावे लागतात, त्याच्यातून आपण पुढे जावं लागतं. जसं मी सेजल राठीचं उदाहरण दिलं तशी चाटे शिक्षण समूहामध्ये आजपर्यंत घडलेले 25,000च्या पटीत इंजिनिअरिंगची मुलं आहेत, 15,000च्या पटीत मेडिकल ब्रँचची मुलं आहेत, 500च्या पटीत IIT IIIT किंवा मोठ्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमधली मुलं आहेत. हे नेहमी आम्ही मुलांना का सांगतो की जसे तुम्ही आज आहात तशीच ती घडलेली मुलं होती. ती वेगळी नव्हती, पण त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं त्यांच्या अभ्यासाच्या त्या एजमध्ये व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन केलं, अंमलबजावणी केली. म्हणून तुमच्यापैकी पालकांना प्रत्येकाला माझं निवेदन आहे की तुम्ही तुमचा पाल्य ज्या इयत्तेत आहे नर्सरी KG पासून 10वी पर्यंत त्या प्रत्येक इयत्तेमध्ये दरवर्षी त्याच्या दैनंदिनचं प्लॅनिंग नीट करणं, त्याच्या अकॅडमिक इयरचं दिलेलं प्लॅनिंग नीट समजून घेणं, त्याच्या प्रत्येक गोष्टीला त्या वेळेला इग्नोर न करणं. आपण काय करतो पालक म्हणून बऱ्याचदा नकळतपणे होतं. असू दे 2 तास न केल्यानं काय होतंय, असू दे या आठवड्यात असं केल्यानं काय होतंय. आणि हे काय होतंयची बेरीज वर्षाकाठी काढली तर मोठी होते. मी नेहमी मुलांना सांगतो की तुम्ही एक समजा दररोज अर्धा तास टाळमटाळ केली, महिन्याचे 15 तास होतं, वर्षाचं शैक्षणिक वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं 10 महिन्याचं तर 150 तास होतं. नीट लक्षात घ्या, 150 तासामध्ये एका विषयाचा अभ्यास पूर्ण होतो. म्हणजे अर्ध्या तासाची किंमत 150 तास आहे आणि त्यातनं निग्लिजन्स तयार होतो. आणि म्हणून पालक म्हणून सजग असणं, आपल्या पाल्याला ज्या ज्या गोष्टी घडवताना लागणार आहेत त्या समजून घेऊन करणं आणि ज्या त्या वेळेला ज्या परीक्षेची मेजरमेंट्स असतात. जसं तुम्हाला माहिती 12वी नंतर मेडिकलला जायचंय तर तुम्हाला नीटची परीक्षा आता द्यायची जी राष्ट्रीय पातळीवर होते, ज्याला लाखो मुलं बसतात. इंजिनिअरिंगला टॉपमोस्ट कॉलेजेसमध्ये जायचं तर तुम्हाला JEE मेन्सची परीक्षा द्यायची, MST CETची परीक्षा द्यायची. IITला जायचं तर JEE मेन्स क्वालिफाय करून रँकिंगमध्ये येऊन JEE ॲडव्हान्सची परीक्षा द्यायची. जसं मी सायन्स आणि ह्या ब्रांचबद्दल बोलतोय त्याचं कारण असं की आम्ही सायन्समध्ये काम करतो. समजा तुम्हाला कॉमर्समध्ये करिअर करायचं, तुम्हाला अजून कुठल्या ब्रांचमध्ये करिअर, त्या स्पर्धेचे नियम पाळावे लागतात आणि काळ, काम आणि वेग याचं गणित जमवावं लागतं. म्हणजेच अभ्यास हा समजून घेऊन करणं, ज्ञान अडॉप्ट करणं आणि त्याचं परीक्षेच्या पॅटर्ननुसार प्रिपरेशन करणं. ती MCQs म्हणजे मल्टिपल चॉईसची परीक्षा असेल, बोर्डाची परीक्षा असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह कुठलीही परीक्षा असेल, जी मुलं सिलेक्ट झाली, ज्या मुलांनी चाटेतल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे यश मिळवलं, त्या विद्यार्थ्यांनी जे केलं तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यांनी दैनंदिन नियोजन केलं, त्यांनी आठवड्याचं नियोजन केलं, त्यांनी दर महिन्याला अभ्यासाचा रिव्ह्यू घेतला आणि त्या प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या त्या सगळ्यात इन्व्हॉल्व होते. शाळेत किंवा त्यांच्या त्या ठिकाणच्या सगळ्या शिक्षणामध्ये, प्रशिक्षणामध्ये त्यांचा सहभाग विद्यार्थ्यापेक्षा जास्त होता. विद्यार्थ्याला प्रेरित करणारा होता, मोटिवेट करणारा होता. मित्रहो, तुम्ही चाटे स्कूल कात्यानीच्या शाखेमध्ये शिकणार असाल, तुम्ही संभाजीनगर शाखेमध्ये शिकणार असाल, शाहूपुरी शाखेमध्ये शिकणार असाल, तुमचं बस ट्रान्सपोर्टेशनची बस रूट तयार आहेत. कात्यानीला विशेषतः आम्ही डे बोर्डिंग म्हणजे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण प्लॅन आउट केलेलं आहे. तुमच्या प्रत्येक स्टेशनरी कुठून घ्यायची, शूज कुठून घ्यायचे, त्याच्यानंतर युनिफॉर्म कुठून घ्यायचा याची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल ग्रुपला पाठवण्यात येते. ती नीट बघा. कुठल्याही गोष्टीला वेळेत करत चला, वेल इन ॲडव्हान्स करत चला, म्हणजे गडबड होत नाही आणि आपल्या करिअरचा कधीही ॲक्सिडेंट होणार नाही. आणि म्हणून तुम्ही नेहमी ह्या सांगितलेल्या सूचनांचं पालन करा. या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटलं की आपल्याला एखादी माहिती कळलेली नाही तर कात्यानी स्कूल किंवा संभाजीनगर स्कूल किंवा शाहूपुरी स्कूल इथे आपल्या विभागामध्ये किंवा ऑफिसमध्ये सकाळी साधारणतः 10 ते 4-5 या वेळेमध्ये तिथल्या भेटा. तुमची काही गोष्ट तिथं आडली असं होणार नाही, तुम्हाला सहकार्य मिळेल.
तुम्ही आमच्या स्कूलच्या सगळ्या या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवलेला आहे, त्याबद्दल तुमच्या सर्व पालक विद्यार्थ्यांचं विभागाचा प्रमुख म्हणून मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देतो. विश ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे.